BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री हरिविजय ग्रंथ अध्याय 14वा. श्रीकृष्णाच्या वधासाठी कंसाकडून प्रयत्न, अनेक दैत्यांचा संहार, सुदर्शन गंधर्वाचा उद्धार. श्री गणेशाय नमः. राधे कृष्ण. जय जय वृंदावन विलासिनी, आदी माये तू कुलस्वामिनी, सनकादिकांच्या हृदयभूमी तू भवानी राहाशी, कामक्रोध अनिवार, हे चिशुंभ निशुंभ दुष्ट असुर, अहंकार हा महिषासुर, करी संहार तयांचा, ब्रह्मा विष्णू आणि रुद्र, शेष वाचस्पती पुरंदर, पुराणे शास्त्रे वेद समग्र, तुझे गोंधळी नाचती, व्यास वाल्मिक वामदेव शुक्र, प्रल्हाद नारद बली भीष्मादिक, हे जे दिवटे प्रकाशक, जनाचे मार्ग दाखविती, तू कैवल्य पदकन लतिका, आनंद सरोवर मराळिका, ब्रह्मानंद पददायका, निज भक्तांशी सुख देशी तू, मनमोहने गोकुळवासिनी, दुष्ट दैत्य संहारिणी, सावळे मुरलीधरे जगन्मोहिनी, नंद सदनी खेळशी तू, संगे घेऊनी गोपाळ, निरंजनी घालिसी गोंधळ, कंस दैत्य हे बस्त सबळ, बळी घेशी तयांची, तेची तू अंबे भीमा तेरी, समपद समकर समनेत्री, वाट पहाशी हो रात्री, निज भक्तांशी पंढरीये. 13वा अध्याय संपता तेथे राम रूप धरिले कृष्णनाथे, असुरासुर प्रभंजन सुते, येऊनिया संहारीला, कंस अत्यंत भय करुनी, जय जय पाहो जाय नयनी, पंचभूते चराचर प्राणी, कृष्ण रूप दिसती तया, हडपी तेती विडिये करुनी, कंस पाहो विडा उकलोनी, त्या माझी दिशे चक्रपाणी, हाक फोडूनी विडा टाकी, म्हणे तांबुलात मिळवणी कृष्ण, मज दिला तो आणून, घेऊ पाहतोसी माझा प्राण, शत्रू पूर्ण झालाशी, असो इकडे गोकुळी, वनाशी चालला वनमाळी, भोवती गोपाळांची मंडळी, नाना वादे वाजविती, लागता मुख वायूचे बळ, पावे वाजती अति रसाळ, घुमरी मोहरी मृदंग टाळ, गाती गोपाळ स्वानंदे, पूर्वी तप आचरला बहुवस, धन्य धन्य तोची वश, स्व अधरी रामाविलास, धरुणी वाजवी सर्वदा, कमले होनी तप मोठे, वेणू आचरला बहुत वाटे, तरीच अधरी धरिला वैकुंठ पिठे, सदा तयातन विसंबे, हरीच्या गळ्याची वनमाळा, आपादलंबिनी मकरंद आगळा, सदा सर्वदा पडली गळा, द्वेष उपजला कमलेसी, म्हणे मी चरणीच राहिले, इने आपाद हरीस आवरिले, हे न चुकीची कदा काळे, भक्ती बळे बळावली, हरिधरी नाना अवतार, हे गळ्याची नव्हे दूर, इचा किती करावा मत्सर, झाली प्रियकर कृष्णा ते, पडली हे न सुटे गळा, मग तिसी स्नेह वाढवी कमळा, गुण गंभीर सावळा, दोघी सेविती प्रीतीने, धन्य तो हातीचा मित्र, घेऊन हिंडे राजीव नेत्र, धन्य ते शिखी साचार, पिच्छे श्रीधर सेव आहे, असो एका मथुरेचे वर्तमान, कंस चिंता करांत रात्रंदिन, तो अघासुर बोले वचन, म्हणे मी गिरीन शत्रू तुझा, कंसे गौरविला दुराचार, कांना प्रति येत अघासुर, होऊनी विशाळ अजगर, असंभाव्य पसरला, शतयोजने लंबायमान, पर्वताकर दिसे दुरून, द्वादश गावे मुख पसरून, पडिला असे उरगतो, देशे नख शृंगे तीक्ष्ण बहुत, तैसे ओळीने भयासुर दंत, गो गोप आत प्रवेश, पर्वत दरी पाहुनिया, मागे दुरावला श्रीधर, पुढे गेली गायीचे मोहर, नवलक्ष गोपाळ समग्र, मुखा माझी संचरले, दुरी राहिला गोपाळ, पुढे विघ्न ओढवरे सबळ, भक्त वसल घन निळा जाऊनी आत प्रवेशला, पूर्वी कालिया मर्दन्या थोर, त्याहून विशाळ हा अजगर, गोपाळांसहित मुरहर, मुखी त्याच्या प्रवेशले जाणूनी समग्र, जाभाडे भोवी अघासुर, आक्रंदती गायीचे भार, प्रळे थोर मांडला, गडीमती नारायणा, आता रक्षी आमच्या प्राणा, तुवा पूर्वी उसरुनी गोवर्धना, भक्तजना रक्षिले द्वादश गावे दावाग्न, तुवा गिरल्यान लागता क्षण, येथेही तुझी रक्षिशी पूर्ण भरवसा आहे आम्हा ते, सिंह सखा झाला पुरता, मग भय काय कानाने हिंडता, घरी येऊन बैसला सविता, कायशी चिंता दीपाची, ऐसे बोलता गोपाळ, भक्त बसल तो दमाले नील, कृपेने द्रवला दयाळू, झाला विशाळ ते समय, द्वादश योजने त्याचे मुख, त्याहुनी उंच झाला रमानायक, उभाची अजगर देख, चिडला तेव्हा गोविंदे, जे शुष्क बेणू कुठारे, एकाची घाई उभा चिरे, की पट फाडिता निकरे, वेळ काही न लगेची, तैसा उपाची फाडीला घासुर, सोडविले गोपांचे भार, गगनातून पुष्पवृष्टी सुरवर, वारंवार करताती, असताशी जाता चंडांचा गोकुळ परतला, परमपुरुष नंदादी गोळी आयुष्यदेश समाचार कळला हा, आश्चर्य वाटे सक्रांते, म्हणती मनुष्य कोण म्हणे याते, समाचार कळला कंसाते, अघासुर निमाला, मग पाठविला धेनुकासुर, महाक्रोधी दुराचार, ताडवनात असुर, वृषभ होऊन बैसला, ते जाणून गोविंद, तिकडे चालविला गोवृंद, ताडवनात मुकुंद, नानाविध खेळ खेळे, ताड दाटली दाट बहुत, माझे धेनुकासुर गर्जत, गोप झाले भयभीत, हरिमुख तेव्हा विलोकित, दैत्यांचा उत्कर्ष अद्भुत, शृंगे उंच जेवी महापर्वत, हाके निराळ गाजत, मग कृष्णात काय करी, प्रताप दिनकर घन नेळे, धेनुकासुराशी पाचारले, तो शृंगे उभारले बळे, हरिवरी धाविनला, महिषासुर आरडत, शक्तीवरी जैसा धावत, हिरण्य कश्यप बळे बहुत, नरहरी वरी कोसळे, तैसा धेनुकासुर धाविनला, श्रीहरी अंगी मिसळला, दोन्ही शृंगे ते वेळा, रमा नाती धरी येली, उलटोनी भूमीवरी पाडिला, सवेची सरसावून धावला, मग श्रीकृष्ण चरणी धरिला, भुवंडीला गरगरा,
आफळलेला सबळ वळे गतप्राण झाला ते वेळे दिवे सुमने वर्षले वृंदारक ते धवा ऐसा अद्भुत करुणी पुरुषार्थ गोपांसहित परला व्यंकुटनाथ कंसाशी कळला वृत्तांत धेनुकासूर निमाला मग परम प्रतापी केशी असुर उभा राहिला कंसासमोर म्हणे गोकुळाचा संहार क्षण मात्रे करीन मी माझ्या प्रतापापुढे देव पळती होऊन बापुढे कृष्ण बळीराम केवढे मारावया अशक्य मी खूपता वीर केशी पळती दीनमणी आणि शशी एकता कंस मानशी परम संतोष पावला वस्त्रे भूषणे घेतली तयाशी गोकुळा चालल्या देते केशी अश्वरूप धुरुणी वेगेशी घोष प्रदेशी पातला तळवे वाजती तेव्हा सबळ दनानले उर्वी मंडळ देवे विमाने सकळ पळविली होते धवा पर्वता काळ सबळ बळी गोकुळा भोवते कावे घाली ऐसा कोणी नाही बळी जो दृष्टी न्याहाळी तयाते गोकुळी झाला हल्ल कल्लोळ कपाटे लोक देती सकळ म्हणती आता नुरे गोकुळ प्रलय काळ पातला सिंहनाद तेव्हा करी थतरे सकळ धरित्री ऐसा कोण आहे क्षेत्री जो जाऊनी धरी तयाते एक हाक झाली गोकुळी ऐसे देखोनी वनमाळी अभय दिजते वेळी म्हणे चिंता करू नका ऐसे बोलूनी राजीवनयन मातंगावरी धावे पंचानन की उरंगावरी विष्णू मोहन न सावर्त झेपावे की रक्षसांवरी निरोळ सुत धावे जैसा अकस्मात त्याची प्रकारे देवनाथ केशावरी धाविनेला केशीने देखिला श्यामसुंदर कोमलांग नव पंकज नेत्र म्हणे हाची मुख्य शत्रू साचार दैत्य संहार केला याने कृष्ण धावणी ते वेळा अकस्मात चरणी धरी येला भोवंडणी भिरकाविला इरू सरसावला सभेची विशाळ मुख पसरविले हरिस म्हणे गिळीन सगळे चरणी धरुणी ते वेळे पुढती कृष्णे टाकीला पर्वताकार सबळ घोडा क्रोधे कडकडा खाये दाडा अद्भुत हरीचा पवाडा त्रिदश नेत्री विलोकिती मागुती सरसावणे धावेनेला हरीने रगडूनी मुंगा पिळायला सभे हस्त ते वेळा मुखी घातला यदुवरे कुक्षी पर्यंत हात घाली तेव्हा जगन्नाथ जसा लोह गोळा अति तप्त तैसा जाळीत अंतरी जिव्हा तयाची पिळवणी बाहेर काढली अपुटणी दैत्य नेत्र वटारुणी त्यांच्या प्राण तेथेची मुखी होणी अशुद्धचा पुरबडबडा वाही आणि वार विमानी आनंदले सुवर सुमने अपार वर्षिती कळाला कंसाचे समाचार प्राणिश मुकला केशी वीर मग धरणीवरी शरीर कंस घातले ते देवा जैसा पडिल्या घट्ट छोत्र अत्यंत शोक करी दशवक्त्र तैसा व्याकुळ कंसा सुर केशी दैत्या कारण यावपरी एके दिवशी गायी चारित ऋषी केशी कंसे पाठविला प्रलंबाशी कपट वेशी दुरात्मा वृषभ वेश धरुणे गायी माझे चर्य बनी परमद्वेषे जळे मनी हरीकडे पाहून या शृंगी उभारून ते वेळा श्रीकृष्णावरी धाविनेला श्रीकृष्णावरी धाविनेला दैत्य कपट वेशी कळाला श्रीरंगाशी ते धवा धरुणी दोन्ही शृंगे भुवंडोनी आपटेले श्रीरंगे जैसे पक व फळ चूर होय वेगे उर्वीवरी आपटेचा तसे चूर झाले शरीर प्राणाशी मुकला असुर कळला कंसाचा समाचार प्रलंब परत पावला यावपरी एके दिनी निरभ्र चांदणी यामिनी बळीरामाने चक्रपाणी वसंतवनी खेळती गोपाल ललना समवेत कालिया मर्दनी वनी खेळत तो शंख चूड दैत्य तेथ आले दुष्ट ते धवा महानिर्दय यक्ष पापखानी गोवेश धरीला दोघांजणी गायी 80 ध्वनी दुरुणी बनी करते ते कुबेराचे सेवक महाकपटी दुष्ट ते क्षणशना पुढीत हा वज्र नायक ऐकत असे बळीभद्राचे म्हणे मूढभर गायी धरुणी नेतो व्याघ्र तरीच बाहती वारंवार करुणास्वरे करून यायचे बोलून कमला नायक गो ब्राह्मण प्रतिपालिके परमपुरुषे भूत तारके ताड वृक्ष उपडिला पाठी राखता भूधर अवतार तेने उपडिला प्रचंड तुर्बर तोरे धावले महावीर गोरक्षणा कारणे तो ते दोघे कपटवेशी पळते झाले वेगेशी राम आणि ऋषिकेशी मनोवेगेसी धावले तो ते गोवेश टाकीती व्याघ्र होऊन वेगे पळती शेषहरी न सोडती पाठलाग तयाचा मावकर दोघे जण व्याघ्रवेशही टाकून महाभयासूर रूप धरून उभे परतून ठाकले नगमस्तकी पडे व्रज तैसे दोघे मावकर तरु घाते केले चूर क्षण मात्र न लागता दोघांची शिरे खुडूनी घेऊन चालले ते क्षणी विजयी होणी रामचक्रपाणी पूर्वस्थळा पावले त्यावरी आली एकादशी जे परमप्रिय कर भक्तांशी रुक्मांगद सत्वराशी पूर्वी उद्धरला जिचेनी हरिस्वरूप एकादशी नंदव्रत सते एक दिवशी जागरण झाले सर्वांशी सरली निशा सत्वर मग दुसऱ्या दिवशी पाही नंद उठला अरुणोदयी यमुना तीरी ते समयी स्नाना लागी पाताला तो जलपती मुख्य वरून त्याचे दूत रक्षिती अनुदिन अकाळी जळी रिगती जे जन त्यांशी धरून नेती ते आणि मनात चिंती वरून श्रीकृष्ण हा दिनारायण की अंश रूपे झाला सगुण पाहुलीला त्याची हरीचा पाहव्या अंत रसाधिपती होता टपत तो अरुणोदयी नंद अकस्मात यमुना स्नाना पातला नंद करिता अगमर्षण वरून हेरी नेला ओढून गेले पाताळाशी घेऊन वरुणापाशी ते दवयावरी गोकुळी काय झाली करणी उदयाद्रीवरी आला वासर म्हणी यशोदा वाट पाहे म्हणे गृहधनी नाही येती का तो हा गावात झाली नंद बुडाला यमुना जळी चौकडून धावले गवळी यशोदा आली लवला आहे यमुना तरी येऊनी वक्षस्थळी पिटी रंध्रानी मूर्छागत पडली धरणी शोके करून विवळ गवळी संचरले जळी एक पसरती अंत जळी एक पुढिया देती जळी शोध घेती नंदाचा यशोदा शोके देत हाका म्हणे नंदजी वज्रपालका प्राणप्रिया सुखदायका कोठे आता पाहू तुम्हा काल अष्टप्रहार एकादशी नंदजी तुम्ही निर्वाण उपवासी आजी पारणे करावे असी कोठे गेला न कळेते ऐसी माया करता शोक जवळी आला वैकुंठ पाळक जभक्त वसल शोकहारक माते
प्रती बोलत असे. शोक न करावा उतत्वता याची क्षणी आणि न पिता कृतांताशी शिक्षा लावी नाता करिता विपरीत. ऐसे बोलूनी तातडी यमुना जीवने घातली उडी. चतुर्दश लोकांचा कडू विकडी झाडा घेतला श्रीरंगे. पूर्वी केले गोवर्धनोद्धरण. द्वादश गावे गिळीला अग्न. तो पुरुषार्थ संपूर्ण मायेने म्हणे आठविला. कालिया महासर्प अघासुर. केशिया मारिला कृष्णे साचार. नंदाशी आणील हा दृढ विचार. मनी वाटेत मायेते सकल गोकुळीचे जन येती. कालिंदी तेरी तटस्थ बैसती. कृष्ण माये भोवत्या मिळती. नितंबनी गोकुळीच्या म्हणती यमुनेने घेतली आहुती. लोक कृतांत भगिनीज प्रती. जे म्हणती ते साच बदती. ऐसे बोलती वज्रजन. असो इकडे वरुण लोकाप्रती. सत्वर गेला श्रीराब्धीजापती. तूच सांगते रसाधिपती. श्रीकृष्ण पूर्ण कोपला. जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड. काळाचा हा महाकाळ प्रचंड. यासी करील कोण दंड. सर्वात म्या हरिते शने जाळील ब्रह्मांड. श्रीकृष्ण क्रत्वा सूर्य प्रचंड. जो पूर्ण ब्रह्मानंद अखंड. करी दंड काळाते. भयभीत झाला वरुण. बाहेरी आला धावून. घातले श्रीकृष्णाशी लोटांगण. म्हणे शरण अनन्य मी. तू पूर्ण ब्रह्मदीननाथ. म्या नैनोनी पाहिला अंत. तू कृपाळू लक्ष्मीकांत. क्षमा करी अन्याय हा. पुराण पुरुषोत्तमा भुवन चालका. तू अगोचर ब्रह्मादिका. येणे व्याजे गोकुळ पालका. दर्शन मज दिधले. अर्पुनी सोळा ही उपचार. आवडी पूजिला श्रीकरधर. नमस्कार घाली वारंवार. मग योधेवर बोलत. अविद्या योगे भुलोनी. गेल्याची निज स्वरूप विसरोनी. आता देहाभिमान टाकोनी. सदा स्मरणी राहिजे. आज्ञा देऊनी वंदोनी ते वेळा. नंद हरी सानुनी दिदला. वेगे श्रीरंग परतला. येता झाला गोकुळा. निशी संपता उगवे चंडास. तैसे यमुना जळातून परमपुरुष. नंदा समवेत आला हर्ष. परम झाला वज्राते. परमवेगे धावली माया. म्हणे हरी प्राण सखया. श्रीरंगा माझे या विसाविया. काय होऊ उतराई. हरी हे शरीर ओवाळूनी. कुरवंडी करीन तुझवरुनी. भोवता संकटे रक्षेल चक्रपाणी. काय म्हणून आठवू. असो नंदाशी भेटले गोळी. प्रेमे आलिंगला वनमाळी. वाद्ये वाजू लागली ते वेळी. वेगे आले मंदिरा. नंदे उत्साह केला थोर. भूसुधरा दिदली वस्त्रे अलंकार. आनंदले गोकुळ समग्र. रमावर प्रसादे. सांगाते येऊनी जगदानंद कंद. भोजन विधी सारी नंद. ते समयीचा ब्रह्मानंद कवन वर्णू शके पय्यापुर एके दिवशी नंद निघे शक्तिवनासी. देवीची यात्रा ते दिवशी. सर्व वज्रवासी निघाले. यशोदे सहित गवळीनी. दही दूध घृत लोणी यांचे गाडे भरुनी. त्याची शनी निघाले. षडस अन्य सुंदर. त्याचेही शकट भरले समग्र. यात्रा चालली अपार. वाद्य गजर होत असे. मनोहर शक्तिवन. जेथे विश्राम पावे शकलाचे मन. वृक्ष भेदीत गेले गगन. नदीचे किरण सूर्याचे. आम्र कदम औदुंबर. केळी नारळी अंजीर. पोपळी डाळिंबी कृष्णागर. मलयागार चंदन. चाफे मोगरे चिकंचन. जाई जुई रतांजन. बकुळ शतपत्र कमले पूर्ण. विकासली साजेरी. असो यशावनी शक्ती. सकळ जनते महापूजिती. लोकी ते दिवशी केली वस्ती. त्याची स्थळी प्रीतीने. रजनी 2 प्रहर झाली. निद्रा नवी अवघी बुडाली. तो महासर्प ते वेळी. नंदाजवळी पातला. कमलापती ते वेळा. यशोदे पुढे पहुडला. तो अजगर धाविनला. गिळू लागला नंदाते. नंद आक्रोशे हाका फोडीत. म्हणे धावा धावा रे समस्त. सर्पे गिळीले कंठपर्यंत. कृष्णनाथ दावा मज. अट्टहासे नंद आरडत. कैवेऱ्या हरी धावे म्हणत. तर गवळी धावले समस्त. जळत भितळे घेऊन या. धबधबा घाली ती उचलून. परिण सोडीस सर्प दारुण. मग नंद बोले वचन. कृष्ण वदन दावा मज. माझे जाता ती प्राण. अंतकाळी दावा मनमोहन. ऐसे जाऊनी रमा जीवन न लागता क्षण धाविनला. नंदे देखीला कैवल्य दानी. म्हणे सोडवी या काळापासून हरिपद घाते. हानी ते क्षणी परीन सोडीच सर्पतो. मग उभाची सर्प चिरला. पिता तत्काळ सोडविला. कृष्ण कृपा कटाक्ष अवलोकिला. शुद्ध झाला सर्वांगे. ज्याचे नाम घेता पतित. बहुसर्पाचे विष उतरत. त्याच्या कृपावलोकने तेथ. सर्प विषिते केवढे. असो सर्पदेहामधुनी. दिव्य पुरुष त्याची शनी. निघाला श्रीरंगाच्या चरणी. अनन्य भावे लागला. उभा राहिला जोडुनी कर. म्हणे मी सुदर्शन नामे विद्याधर. मी गर्वे माजलो अपार. नाही अपपार ओळखिले. स्त्रियांची मी जलक्रीडा खेळत. परम विषयान दुर्मत. तो ऋषींची मांदी. अकस्मात त्याची पंथी पातली. त्या शिकेला नाही नमस्कार. सोमुखिले निंदे समग्र. मग ते कोपले. ऋषीश्वर शाप दिला ते देवा. म्हणते दुष्टा तू हिंमत. सर्प होऊन इकडे वनात. मग मी झालो भयभीत. केला प्रणिपात सर्वांचे. उभा टाकलो बद्धांजली. मग उशाप दिजे सकळी. मग तीही कृपा केली. अमृत वचन बोलिले. तीही सांगितले मज लागोनी. श्रीकृष्ण येईल शक्तीवनी. त्याच्या चरण स्पर्श करून मुक्त होशील तत्काळ. ते आजीच्या दिनी सत्य झाले. माझे पूर्व पुण्य फळाचे आले. म्हणून श्रीपतींचे पावले. प्रेमे धरली विद्याधरे. वंदोनी पुतना प्राणहरणा. सुदर्शन गेला निज स्थाना. गोळी वाजवे ती वाद्य नाना. निज सदना परतले. हरी आला निज सदने. निंबरून करी जन्नी. नंद धाविनेला त्याची शनी. म्हणे लागेन चरणी कृष्णाच्या माया. म्हणे तू आमचा देव. पडली ही संकटे हरीची सर्व. तू पूर्ण ब्रह्मस्वयमेव. आम्हाशी आता समजले. ऐसे बोलता माता ते. लोळणी घातली कृपानाथे. गडबड लोळत तेथे. रडे सर्वथा समजेना. माता पित्यांशी म्हणे एकामच सर्वथा देव म्हणू नका. म्हणून प्रेमाचा सखा स्पुंद स्पुंदूनी रडत असे. माता म्हणे न म्हणू तुझं देव. म्हणून आलिंगला माधव. धन्य यशोदेचा भाव. संभाव्य पुण्य येचे. हा क्षीरसागर विलासी.
लीला दावी निज भक्तांशी न दावी आपल्या थोरपिशी अपार कर्तृत्व करून या अद्भुत करून चरित्रांते खेळ गोवळ्यान सांगाते श्रेष्ठपण ठेवेले परते मानवी वेश धरून यावरी मथुराधिपती जाण काय झाले वर्तमान अकस्मात ब्रह्मनंदन कंसचा वेशी प्रगटला कंसे नारदाशी पूजिले सकल वर्तमान निवेदिले एरू म्हणे तुझं नाही समजले वर्तमान पैक दोघे पुत्र आणि रोहिणे वसुदेवे गोकुळी ठेवली चोरुनी ते थोर झाले नंद सदनी कृष्ण आणि बळीभद्र तुझे दैत्य दुर्धर त्रिदशांशी जे अनिवार त्यांचा केला संहार कृष्ण आणि बळीरामे एकता हे वर्तमान कंस क्रोधे फिरवी नयन म्हणे वसुदेव देवकी समाधान शस्त्र घेऊन धाविनेला आला बंदीशाळी जवळी मग नारद म्हणे ते वेळी ही वृद्धी जरी तू देवली तरी अपकीर्ती लोकांत शोधून मारी रामकृष्णाची ही दोघे कासाय वदिसी ऐसे बोलून कंशाशी नारद त्याशी परतविले म्हणजे समुद्र लावून यज्ञ आपणची विजय धावून ही पुरी दिले लोटून ते आपणची काढिले जेने विष पाजले दुर्धर तोची करू धावे उतार आपणची पाठविले तस्कर धावणे काढले आपणची तेसे नारद लावून कळी सभेची दोघे सोडविली कंस सभेची तत्काळी येऊन या बेसला कंस क्रोध व्याप्त पूर्ण म्हणे उग्रसेन आणा धरून चुलता देवक आणून शृंखला घाला दोघांते म्हणे या दूत जीवे मारा विष्णू भक्त आधी धरा गायी ब्राह्मण संहारा शोधून या सत्वर टाका अवघे यज्ञ मोडून कोणाशी करून द्यावे अनुष्ठान आणि अवघे ऋषी धरून मी संहारिणी निज हस्ते माझे सखे जरासंधाधिक काळी यवन माझा आवश्यक शिशुपाळ वक्रदंत देख बाणासुर भीमासुर गर्जनी कंस हा कफोडी म्हणे यादवा करा देशधडी कंची शस्त्र घेऊन तातडी उर्वरी आपटिले यादव मथुरा सोडून राहिले गिरी कंदरी लकोनी ऋषी पळती आश्रम टाकुनी म्हणती अवनी ठाव घेईन वनवनी हिंडती कंस दूत गोब्राह्मणांचा कृती घात असो नारद मुनी त्वरित गोकुळाशी पातला केले श्रीकृष्णाशी नमन म्हणे लवकर टाकी कंस वधून गाजिले गाई आणि ब्राह्मण करी सोडवन विश्वेशा दुर्ध देते मारला केशी आता सत्वरवधी कंसाशी ऐसे बोलून नारद ऋषी ऊर्ध्वपंथे येला असोवनी खेळता लक्ष्मीवीर कंसे पाठविला वत्सासुर वत्सवेश धरुणी साचार गायींमध्ये चरत असे गायी विलोकिता सर्वेश्वर तो त्यांजले चरे वत्सासुर पायी धरुणी सत्वर आपटून या मारिला तांदूळ माझी हरळ डोळस निवडी तत्काळ की सुवर्ण माझी पितळ निवडे जैसे वेगळे की रत्नान माझी गार की पंडितान माझी पामर की विप्रान माझी महार आपोआप निवडे पै की साधून माझी नंद कुटील की चंदना माझी बाबुळ की कर्पुरा माझी ढेकुळ आपण याची निवडे पै तसे चतुरे श्री कर धरे दैते निवडून मारिला स्वकरे जैसा सुर पंक्तीच राहू त्वरे निवडून वधी मोहिनी असो एके दिवशी घन गवळी मिळाली सकळ त्याची म्हणे गोकुळ ओस करा पै आता कंसभूत विघ्ने करी दैते धाडित गोकुळावरी वृंदावनी सहपारेवरी जाऊन या राहावे मनात इच्छी श्रीवर वृंदावनी दैते दुर्दळे निमिषे समग्र व दुनिया टाकावे या लागे गवळी या सांगे श्रीपती परी गवळी कदान नित्ती न सुटे गृहाची गृहपती मग येतोपती काय करी बळीराम आणि जगज्जीवना बोलती स्वर्गीचे गिरवान भोवते एक ती गोळी न परी कोणा न कळते संकर्षणाशी म्हणे हरी कौतुक दावा भरी धाक लाविल्या विनने धारी गोकुळी ओस न करते गोकुळा बाहेर गेले दोघे जण सगळे बहुत मुले घेऊन शेषाणी मधुसन काय विंदान मांडले आपले शिरीचे केस कुरळ दोघे हाते तुडती तत्काळ कानात विखुरले सकळ करणे न कळे ब्रह्मादिका एक केसापासून देख शतांचे शते निघाले वृक्क मुलांचं इथे यदुनायका आला गोकुळात पळवणी म्हणती असंख्य आले गोकुळ ओस करा सकळी बिंदी पळती लोक एक द्वारे झाकती कृष्ण बळराम घरा आले नंदाशी म्हणते विघ्न ओढले वृक मागुती काना गेले कृष्ण इच्छे करून या मग नंदादी गवळी मिळवून निगते झाले त्याची क्षणी गोकुळ ओस टाकून वृंदावनी राहते सुखी वाडे घालून अरण्यात परिवारीशी राहिले समस्त यमुना तिरी रामकृष्णात गोपाळांसमेत खेळती कंसे प्रलंब दैत्य पाठविला त्याने गोपाळ वेश धरिला कृष्ण दासान माझी मिसळला कापट्टे कोणा न कळायची पूर्वी समीरात माझ्या बधाव्या लागून काळने मी विप्र वेश धरून बैसला त्या प्रकारे करून प्रलंब झाला गोपाळ रामकृष्ण झाले भिडती गडी समान दोप ठाई वाटती तो डाव परतला निश्चिती प्रलंबावरी ते दवात त्यावरी बैसला संकर्षण चालला अरण्यात येऊन गोपानी जगजीवन दूर राहिले ते वेळा बळभद्र पुसे तयाशी अरे तू कोठे मजन येतोशी तव तो काहीच वचनासी न बोलेची सर्वता नीट चालला पतुरा पण ते तो ओळखीला रोहिणी सुते मस्तक तयाचा मुष्टी घाते बळीभद्रे तोरेने फोडीला तो मुनी विशाळ देते गतप्राण झाला पडिले प्रेत हरिपाशी बळीराम येत झाला वृत्तांत सांगितला कंसाची कळला वृत्तांत प्रलंब देते पावला मृत्य मना माझी भयभीत परम होत ते तो दुरात्मा दुःखी बिबळ झाला थोर तो बोलला बकासुर म्हणे मी मारिना साचार राया तुझं शत्रुपै ऐसे बोलून बकासुर पाठविला परमनष्ट निवार तुबक होऊन पर्वता कर मित्र जातिरी बैसला बके धरिले बक ध्यान इच्छित कृष्णाचे आगमन रात्रंदिवस चिंतन हरी वाचून तया नाही जलप्राशन आले गोपाळ तो पर्वताकार बैसला सवळ गोप भ्याले तत्काळ गेले हरीच सांगाव्या कृष्णाची सांगती ते वेळी एक पक्षी आला महाबळी आम्ही देखून तत्काळी भिवून या पळालो गड्यांसहित सावळा बक पाहव्या धाविनला तो बैसला बगळा वाटेनं जाय कोणाच्या जैसा वैर्याचा आदर बरी बरीचा अवघा उपचार त्याची क्षमा करून
सुरवगीची तेरी बैसला. कृष्ण जवळ येताची दृष्टी संभाव्य पसरली चंचकोटे उचलून कृष्ण गिळीला नेटेशन मात्र न लागता बके गिळीला अंगणाने भोवते आकांत करीती गोपाळ एक प्रीतीवश स्थळ प्रलय काळो ओढवला. म्हणती सभ्या ऋषिकेशी काय सांगावे तुझे मातेशी कौपिक्षेली आम्हाची परमवेस का गोविंदा. बकासुरे गिळीला सावळा पर्यंतरी जाती ते वेळा जैसा प्रलय येण्याच्या ज्वाळा कोळे गळा त्याची रीती. जैसा लोह गोळा तप्त आरक्त जिकडे पडे तिकडे जाळीत तसे बकासुराशी होत उघळून टाकीत कृष्णा ते बाहेर येताची मुरारी आपले सामर्थ्य प्रगट करी दोन्ही चंचुपटे ते अवसरी धरी स्वकरी कमलावर. परंबळी यादवेंद्र उभाची चिरला बकासुर त्रिविष्टप वर्षती सुमनभार विजयी श्रीधर सर्वदा कंसाची समाचार कळला सवेची अरिष्टासुर पाठविला तर शक्तिरूपे धावनला विशाळ मुख पसरून अभयभीत गोपाळ होती हरिसमंती आली महाशक्ती गोळ चळचळा कापती मग यदुपती काय करी अवलोकित वृद्ध पण ते तो महाशक्ती प्रगटली ते ती योग माया जगन्नाथे आपली अंगाची प्रगटविली जे ब्रह्मादिकांना नये ठाया पूर्वी कंस गेला आपटव्या तव ते गेली निष्ठोनिया हे योग माया हरीची त्या महामायेने त्याची क्षणी कपट शक्ती गिळली मुख पसरून मागुती गुप्त झाला विघ्ने कृष्ण इच्छे करून या गडी कौतुक पाहती म्हणती आघात माया तुझी श्रीपती तू पाठी राखा निशिरी मग होई कल्पांती नाही आम्हा काकासूर म्हणे कंसा ते मद मृत्यू वीरभद्राचे हस्ते तो कासा येथे मी कृष्णा ते मारीन काकासूर निघाला वेगे दुरून या देखील श्रीरंगे कोण त्याचा मृत्यू भक्त भवभंगे अंतरी तेव्हा उलुकीला करिता वीरभद्राचे स्मरण अकस्मात प्रगटला येऊ न करून श्री हरीशीने मन देत्यांवरी धाविला काकासुराची शिर कमळ वीरभद्राचे गेली तर काळ कृष्णाची स्तवनी निरळ मार्गे गेला ते धवा खरा सुर खरं रूप धरून फुकत हिंडे कानाने कृष्ण तो पायी धरून आपल्याला शना देते ही झाला वितटाने तो खकासुर आला धावून त्याचा पतंग देखून यज्ञ उडी घाली प्राणाती पसरून या विशाळ मुख धावून जगन्नाथ सन्मुख कृष्ण आपल्या निशंक मृत्यूपुराशी पाठविला विठ्यासुर तयापाशी धावत आला उठा उठी माया लागती जगजेठी धावे पुढे ते धवा उभा चिरला विठ्यासुर तो पाहू गेला मृत्यूनगर केला सर्व दैत्यांचा संहार कंसासुर चडपडी स्वस्तिपती वक्षस्थळ म्हणे राज्य बुडाले सकळ भरवंशांचे वीर सबळ गेले टाकून मज लागी म्हणे माझी दृष्टी पडता वैरी तरी मी त्याशी वरी तो शिरना तरी मग बुद्धी एकांतरी आठवली असुरेंद्रे घागरी आणि कोहळे कंसे गोकुळा पाठविले घटान माझे कुष्मांड सगळे घालून या पाठवावे आणि सिकुतेचे बेट वळून हाते तेही पाठवा त्यांचे सांगाते हे जरी कोडे नुगवे तुम्हा ते तरी रामकृष्ण धाडीचे नाही तरी गोकुळ सकळ निदाळीन मिसळून कंस काळो म्हणून दोघे दैत्य सबळ पाठवी जे वज्राते ऋतुधामिनी त्वरित नंदजवळ आले अकस्मात म्हणते तुझवरी कोपलाशी मथुरनाथ कोडे समस्त उगवाहे तुम्हाशी न उगवे जरी हे वेळे तरी पाठवावे रामवन माळी नाही तरी मराला सकळी कंस हस्ते करून या तुम्ही गोरस पिऊन झाले ती मस्त परी तुम्हाशी जवळी आला मृत्यू गोळी झाले समस्त म्हणती अर्नार्थ ओढवला गोबळी वृंदावनी राहिले होते ते पुढे आले गोकुळात तो हे विघ्न अवचिते पुढे वाढून ठेविले कंसदूत राहाविले ते वेळी कैकांती बैसले सकळ गोळी एक म्हणतीला पवनमाळी पोटे तरी नेऊन एक म्हणती रामकृष्ण बर्वे परराज्या माझी पळवावे नंदादी गोळी आघवे चिंताग्नीने आहाळावे मनाची गेले होते रामवनमाळी ते परतून आले सायंकाळी तो अधोबदन सकळ गोळी चिंतार्णवे बुडाली चिंता आणि चिता दोन्ही समानाची पाहता असो ऐसे हरीने देखता नंदाप्रती बोलत असे काय झाला समाचार का चिंताग्रस्त समग्र नंद म्हणे कंस दुराचार अपायी चिंतित तुम्हाशी सांगितले सकळ वर्तमान गदगद हासे जगजीवन म्हणे हे कोडे आताची उगविन उठा भोजन करा तुम्ही मग बोले बळीभद्र पडत्या आकाशा देऊ धीर तेथे मशक काय कंसासुर करू संहर्षण मात्रे कौतुक केले गोपाळे जवळी घेतले गटकोहळे क्षणमात्रे सूक्ष्म केले घटी घातले त्याची क्षणी मागुती अंत झाले सूक्ष्म बुधरे वाळू आणली तत्काळ चपलत्व वेटी सबळ वळून या टाकिल्या वाळूचे दोरे जे वळीले घटन भोवते ते गुंडाळिले नानादी गोळी तटस्थ झाले नवल दाविले अद्भुत तो अघटित घडवी हरी उदकावरी धरित्री पंचभूतांची मैत्री परस्परे चालविजो असो कंस दुतांशी नंद बोले म्हणे कोंडे तुमचे उमगले घेऊन जारे वहिले कंस लागी दावाव्या दूत म्हणे तुम्हा ते बोलविले मथुरा नाथे तो कोपा आला बळीभद्रा ते म्हणे दूतांते मारीन मी तू दूत वैवी झाले नंदाशी काकुळती आले आम्हाची सोडवी ये वेळे जातो वहिले मथुरेशी कोडे घेऊन या दूत गेले मथुरेशी पळत नंद बळीभद्र केला शांत म्हणे याते न मारावे मोठे अरिष्ट टळले वज्रवासी सर्व आनंदले कंसाजवळी दूत आले कोडे निवडिले सांगती कृष्णे कोहळे घातले घटी बळीभद्रे वळील्या बेटी ऐसे एक कंसाचे पोटी भय बहुत संचरले असो यापुढे एके दिवशी उष्णकाळी ऋषिकेशी चंडन श्वाला मध्यान्नाशी तृणे वाळली समस्त गोवर्धन पर्वताच्या शिरी गाई चारित मुरारी कंसे जाणून ते अवसरी दूत धाडिले सवेग चौकडे एकेची वेळा पेटविल्या अग्निज्वाळा नवलक्ष गोपाळ मेळा सापडला हरिसमीत पै नाना द्विजांची जाती आहाळून अग्नी माझी पडती गोपाळ चहूकडून धावती मिळाले श्रीपती
बहुते अनिवार्य देखुनी ज्वाळा गाई धावती हरिजवळा गोपा क्रंदती ते वेळा बहुत वर्तला प्रलय काळ गोप धावणी हरिवरी पडती निजांगा खाली कृष्ण झाकती गाई बरी माना टाकती आहाळेले यदुपती म्हणूनिया आमचे देह जावत जळोनी परिवाचो हा चक्रपाणी जवळी जाळीत आला अग्नी कुरणार नव पाहतसे गोपाळ आक्रोशी रडती आहा सापडला की श्रीपती मनमोहन वेदक मूर्ती पुन्हा दृष्टी पडेना निर्वाणीचे जे का भक्त जाणून या इंदिराकांत नाभी नाभी ऐसे म्हणत नेत्र समस्त झाकारे एकताची हरीचे वचन समस्ती झाकिले तेव्हा नयन विशाळ मुख पसरून गिळला अग्नी ते वेळा गोपाळ उघडती नेत्र तो जात वेद न दिसे अनुमात्र ब्रह्मानंद झाला थोर नास्ती निर्भर सवंगडे मोहरी पावे घुमरी मृदंग वाजती कुसरी गोपाळ गाती नानापरी हरिलीला अपार वृंदारक सुमनांचा भार हरिवरी वर्षती अपार झाला एक जे जेकार सुख थोर न वर्णवे देव करती मनी असोशी कधी हरी वदिल कंसाशी सुखी होईल समस्त ऋषी चिंता सर्व टाकून या असो गोकुळी आला गोपाळ हर्षभरित गोपी सकळ आरत्या घेऊन गणमेळ पाहू येती सामोऱ्या श्रीकृष्ण केवळ वासरमणी देखता गोपी विकसल्या कमलिनी श्रीकृष्ण शशांक देखुनी गोपी सकोरी झाल्या की घननीळ मेघ केवळ गोपी सातकी सकळ की श्रीकृष्ण सुवास निलोत्पलक गोपी भ्रमर वेदल्या हरिविजय ग्रंथ क्षेत्र साहित्य रसे पिकले अपार नाना दृष्टांत नागर कंसे हीच सघन पै हे पीक समस्त लागे हाता ऐसा उपाय काय आता तरी आवडीच्या ढोळीया समजता सावध सर्वदा बैसावे भक्तीचा पोंगारा बाजवूनी पुत्रक पांखरे टाका उडवूनी तरी धान्य समोळी हाता लागेल सर्वी ब्रह्मानंद येते राज तो ज्ञानार्क तेज पुंज श्रीधर तयाचे चरणरज सेविता सहज संपुष्ट पै श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत संत जन परिसुत पंडित चतुर्दशाध्याय गोढा श्रीकृष्ण अर्पण वस्तू राधे कृष्ण राधे